ट्रॅक्टर तर आपला सुखरूप निघून गेलं, पण आपल्या संग एक दुसरं बी कांड झालं. ते कांड कोणचं? आपली बाबू पडली बंद. कशीच चालणे होऊन राहिली, सेन्सरही चालणे होऊन राहिले आणि काहीच नाही होती. त्याच कंडिशन मध्ये चालवली. आता घरी लोटत. घरी आल्यावर वर शेणपाणी करायला भेटलो. शेणपाणी केलं, म्हशीले कुटारून अलप मांडला. फटाफट एकाच्या बाद एक तिन्ही म्हशीचं दूध काढून घेतलं. आंघोळ केली, तयारी करून घेतली. गौऱ्याला फोन लावला, त्याला बोलावून घेतलं. गाडीला लोटत शेगावला आणलं. पवन गॅरेज अँड स्पेअर पार्टवर आलो. मामा बाहेर जायला होता, मामाला बोलावून घेतलं. मामानं गाडी खोलली, काय बिघडलं ते चेक केलं. मामा म्हणे हे डब्बी गेली, हे नवी घेऊन ये. एका दुकानावर आलो, तिथून ते डब्बी घेतली. आपल्या गॅरेजवर वापिस आलो, मामाजवळ ते डब्बी दिली. मामानं फटाफट ते डब्बी फिट करून दिली. मामाला टाटा केला. पशुपक्षी मेडिकलवर आलो. तटून आपल्या म्हशीसाठी कॅल्शियमचे जेल घेतले. मेडिकल गाडीला लटकवलं. शिवाजी महाराज चौकात आलो. गौरीची गाडी तरी उभी करून दिली. तटून आपल्या गाडीवर बसलो. कैलास भेल भंडारावर आलो. सिंगल समोसा घेतला. समोसा खाऊन झाला, गाडीवर बसलो आणि डायरेक्ट घराईकडे निघालो. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला नक्की फॉलो करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.